करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही, जे जीवनाचे अंतिम सत्य आहे. रे बाळा, या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचलेच, तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. मी म्हणतात, ज्यांनी मनावर विजय मिळवला आहे त्यांना आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. असा माणसाच्या मनाला सुख, दुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्यपूर्ण निष्ठाने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपस्या आहे. माणुसकीला प्राधान्य देणारा सावरतो. आपल्याला जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. या सगळ्यांचा मान नसल्यामुळे पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर माणुसकीला प्राधान्य देणारा सावरतो. सर्वात यशस्वी संघटना तीच असते ज्यामध्ये सर्व कार्यकर्ते मन लावून काम करणारे भरपूर असतात. कोणत्याही एका विचाराला तुम्ही लक्ष्य करा, योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याच्या कार्याची प्रशंसा होतेच. लोक देवळात उगाच रांगा लावतात. डोळे मिटून सुद्धा देवाची प्रतिमा बघता येते. तारे हे काळोखातच चमकतात. आवडत्या कामाची निवड कराल तर काम करतो आहोत असे कधीच वाटणार नाही. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो. आपण एखाद्याला सल्ला देऊ शकतो, पण त्याला तो वापर करण्याची बुद्धी देऊ शकत नाही. समजून घेण्याचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. मध हा नेहमीच मधुर असला तरी मधमाशी जवळ भीषण नांगी असते, हे विसरून चालणार नाही. शहाणपणाचं पुस्तक विनम्रता हा पहिला धडा असतो. इथे सर्व शांत आहेत, कोणीही आवाज करीत नाही, कारण कोणी खरं बोलून कोणाला नाराज करीत नाहीत. ज्याला शांततेने व सुखाने राहायचं आहे त्याने माहीत नसलेले बोलून दाखवू नाही आणि जे काही दिसते त्यावर शेरे मारू नाही. जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची? प्रत्येक वेळी वाईट होईल हाच विचार का करावा? काहीच मिळालं नाही तर निदान अनुभव तरी मिळेल नवा. अमर्याद हुशारी एकांतात दडपले. व्यावहारिक नाही आता जग व्यावसायिक आहे. संबंध त्याच्याशीच गोड असतात ज्यांच्यापासून नफा अधिक. एका ज्ञानी व्यक्तीसोबतची तासाभराची चर्चा अभ्यासापेक्षा जास्त फायदेशीर असते. शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचा भान असणं. काही काम करण्याची प्रेरणा होते तोच उत्तम मुहूर्त. जो माणूस स्वतःच्या मनावर ताबा मिळवतो तोच खरा अर्थाने स्वतंत्र असतो. आयुष्याला सर्वात मोठा अपराध हा असतो की आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू असणे आणि सर्वात मोठे सार्थक हे असते की आपल्याकरता कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू असणे. अश्रू तेच असतात, पण इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. मित्रांनो, तुम्हाला जर
स्वामींचा हे संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.